आम्ही बोलतो मराठी, आमची भाषा, आमचा अभिमान, आमची ओळख मराठी. मराठी भाषा जपूया, संस्कृतीची परंपरा पुढे नेऊया. नमस्कार, मी भूपेंद्र कुमार नंदन. आंदोलन व्हॉइस ऑफ मीरा भाईंदरच्या बिंदास बोल मीरा भाईंदरमध्ये मी तुमचं स्वागत करतो. 2019 साली एक कायदा आला आणि महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा सक्तीची केली. हो, त्याच कायद्याच्या आधारे आता 1 मे पासून मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती होते आहे. ही सक्ती सुरुवातीला फक्त रिक्षा, टॅक्सी आणि ओला उबर या चालकांवर होते. प्रश्न हा आहे की ही मराठी भाषेची सक्ती फक्त रिक्षा चालक, ओला उबर चालकांवरच का होते? ही सक्ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक अमराठी व्यावसायिकांवर आणि माणसांवर व्हायला हवी. हाच आहे आजचा आपला एपिसोड. बघूया मीरा भाईंदरची जनता काय बोलते. 1 मे पासून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर मराठी भाषेची सक्ती होते. पण ही मराठी भाषेची सक्ती फक्त रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरच का होते? ही मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक अमराठी व्यावसायिकांवर, माणसांवर का नाही होत? प्रत्येक ठिकाणी मराठीची सक्ती झाली पाहिजे असं मला वाटतं. कारण की तुम्ही फक्त टॅक्सी आणि रिक्षावाल्यांवर असा दबाव आणून त्यांना की तुम्ही आता मराठी बोलू शकत नाही आहे, मग आता तुमचा परवाना रद्द किंवा तुमचं लायसन रद्द, हे चुकीचं आहे. प्रत्येकाला ही मराठी आली पाहिजे. जसं आपण इतर राज्यात जातो तिथं असं, जसं खास करून विशेष करून आपण तामिळनाडूमध्ये गेलो तर तिथं मध्यंतरी खूपच परप्रांतीयांना हाकलून देण्यात आलं की त्यांना ती तमिळ भाषा येत नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रात पण असं प्रत्येकालाच केलं पाहिजे, प्रत्येकाला आली पाहिजे मराठी असं मला वाटतंय. खास करून विशेष करून सर्वांनी मराठी शिकलं पाहिजे. बस आपण महाराष्ट्रात आहोत, आपण मराठी शिकलं पाहिजे, बोललं पाहिजे. मग कंपल्सरी करून बोलू नका, त्यांना शिका. आपण कंपल्सरी केली नाही पाहिजे, पण बोलता आलं पाहिजे मराठी. 2019 पासून जो कायदा आलेला आहे तो फक्त रिक्षा चालकांवरती नसावा, तर जे जे महाराष्ट्रात राहतात, जे मुंबईत राहतात, तो सर्वांवरती हा कायदा लागू असावा. कारण की त्या बिचाऱ्या रिक्षावाल्यावरती तो कायदा लागू नसावा, बाकी सगळ्यांवरती तो कायदा लागू असावा. जसे की शाळा झाली, हॉस्पिटल झाले, बाकी इतर शिक्षण झाले, सगळे जे आपले गव्हर्नमेंट ठिकाणी आहेत, तहसील कार्यालय, महानगरपालिका, या ठिकाणी मराठी कायदा लागू असावा. ये सब होना चाहिए. कोई भी काम करता वाला होएगा, कारीगर, कंपनी वाला होएगा, भाजी बेचने वाला होएगा, सब होना चाहिए. अरे रिक्शे वालन का टारगेट क्यों हो रहा है? अभी क्या बोलूं, टारगेट क्यों हो रहा है? हाँ, सब होना चाहिए. नाही, बरोबर आहे. सगळ्यांनीच मराठी बोलायला पाहिजे. सर्वांनीच मराठी बोलायला पाहिजे. ती पण बोलायला पाहिजे, शिकायला पाहिजे. शिकणं महत्वाचं आहे. कारण सरकारनं कानून आणलाय म्हणल्यावर ना जरा थोडं त्यांनी बी लक्ष द्यायला पाहिजे ना. महाराष्ट्र सरकार आहे शेवटी. ज्या राज्यात त्यांच्या राज्यात आम्ही असतो, तर आम्हाला पण त्यांनी ती केलं तर आम्हाला बी ते करावंच लागलं असतं ना, त्यांच्यासारखं वागावंच लागलं असतं. मग इतकी वर्ष महाराष्ट्र सरकार झोपलं होतं का? आणि सरकारला आजच अचानक कशी का जाग आली आणि मराठी भाषा सक्ती झाली? ही चुकीची गोष्ट आहे. याला मी सहमत आहे. ही गोष्ट फारच सरकारची चुकी आहे. किंवा त्यांना काही वेळ द्यावा की बाबा तुम्ही एवढ्या दिवसात तुम्ही मराठी शिकून घ्या आणि त्यानंतर एवढ्या किंवा कमीत कमी 3 महिन्याचा पिरियड दिला पाहिजे, जेणेकरून ते तुटकी फुटकी काही होईना मराठी बोलू शकतात. असं त्यांना वेळ द्यावा अशी माझी इच्छा आहे. ते काय मी बोलू शकत नाही. जास्त तर पॉलिटिक्स आपल्याला जास्त माहित नाहीये. कधीही काही निघतं, काही कायदे निघतात, कधीही काही उठसूट वातावरण पेटतं, तर आपण नाही सांगू शकत ते त्यांच्या मनात काय पेटतं. काय ते बोलतात ना, एक ठिणगी टाकू शकतो, एक ठिणगी टाकतो, वनवा होतो. त्या बघा हे सर्व चाललेलं आहे. ये इलेक्शन के पहले होना चाहिए था ना. इलेक्शन के बाद क्या, इलेक्शन के पहले होना चाहिए था. सरकारचं काय, त्यांच्या मनात काय ते आपल्याला काय माहिती असणार. त्याला काय वाटलं असेल, आपण काय सांगणार त्याला, त्याच्यावर काय उत्तर देणार. मुंबईसारख्या महानगर कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये मराठी भाषा सक्तीची करणं गरजेचं आहे का? माझ्या हिशोबाने तर नाही. कारण हे मेट्रो सिटी आहे. प्रत्येक राज्यातली लोक इथे येतात. जरुरी नाही आहे की त्यांना मराठी यावी, कारण सर्वच एज्युकेटेड नसतात. त्यामुळे मराठीची अनिवार्यता आहे ती चुकीची आहे. मुंबई चुकीची आहे. मुंबई चुकीची आहे, महाराष्ट्रात नाही आहे. महाराष्ट्रात आता जसं आपण पुण्यात जाऊ तिथं मोस्टली मराठीच बोलली जाते. नाशिक जा तिथे मोस्टली मराठी. तिथे तुम्हाला हे गत्यंतरच नाही मराठीशिवाय. बोललं तर सर्वांना मराठी आली पाहिजे. महाराष्ट्रात तुम्ही राहतात आहे तर मराठी आलीच पाहिजे. शिका ना. आपण एवढ्या दिवस राहतोय, एवढ्या वर्ष राहतो आहे, तर शिकायला प्रॉब्लेम नाही ना. बघा आता जसं म्हणलं, जसा वेश देसा भेस, जसं म्हणतात तसं मराठी भाषा सर्वांना आलीच पाहिजे, हे लागू झालीच पाहिजे. जसं परप्रांत्यामध्ये त्यांच्या ठिकाणी जर आपण गेलं तर त्यांना ते आपल्याला जबरदस्ती करतात, त्यांची भाषा
बोलण्यास बंद करतात. तसंही मराठी भाषा ही आलीच पाहिजे आणि बोललीच पाहिजे महाराष्ट्रात. नहीं, अरे वो भाषा ना, हिंदी भाषा बोल सकते हो. अभी जैसे फिर गुजरात जाओ तो बोलेंगे कि नहीं जो गुजराती बोलो, ऐसा थोड़ी है. गरजेची नाही, पण आता काय करतात तर आता मग काय आपण काय करणार त्याला आता. इतक्या वर्षात मराठी माणसं अमराठी माणसांना महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी भाषा प्रेमाने का नाही शिकवू शकले? मुंबई मेट्रो सिटी असल्या कारणाने मोस्टली इथं परप्रांतीयच राहतात. अमुक ठिकाणीच मराठी माणसं राहतात. विशेषतः गुजराती समाज भरपूर आहे, मारवाडी समाज भरपूर आहे. तर लोक कशी मिळून मिसळून राहतात, त्यात हे काही नाही. हा, मराठी बहुल इलाक्यात जिथं राहत आहेत लोक परप्रांतीय, तिथं त्यांना मराठी येते, ही गॅरंटी आहे माझी. ते मला माहिती आहे, कारण मी पण स्वतः तिथे राहिलेलो आहे. मला माहिती आहे जिथे आमच्या मराठी एरिया आहे त्याच्यात परप्रांतीय राहतात, त्यांना मराठी येते. आमच्या बाजूला मराठी राहतात, दुसरे राहतात, ते लोक मराठीमध्येच बोलतात आहे आमच्याशी. शिकू तर शकत होता, पण ते काय शिकले नाहीत. पण आता जास्त त्यांचा आता काय नाही ह्याचं उत्तर नाही देऊ शकत मी. है नहीं तो हम लोग इधर कभी यूज नहीं हुआ, कोई बात भी नहीं किया. मराठी लोग भी बैठते थे तो भी नहीं बात करते थे कोई. भाषा महत्वाची की भाईचारा? भाईचारा. भाषा महत्वाची नाही आहे, भाईचारा पण शिकणं गरजेचं आहे. शिकणं गरजेचं आहे. दोन्ही महत्वाचे आहेत. भाईचारा महत्वाचा, दोघांचं कॉम्बिनेशनच आहे. भाईचारा पण महत्वाचा आहे आणि भाषाही महत्वाची आहे. दोन्ही गोष्टी महत्वाच्याच आहेत. भाईचारा. भाईचारा महत्वाचा. मग कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? आवडला ना? आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका. आणि हो, असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आंदोलन व्हॉइस ऑफ मीरा भाईंदरच्या यूट्यूब चॅनलला. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.